मंडळी, आपल्या घरामध्ये आपल्या मनासारख्या कोणत्याच गोष्टी घडत नाही. घरात नकारात्मकता आहे. आमच्या घरात शुभ कार्य घडत नाही. आमच्या घरात शुभ वार्ता ऐकायला येत नाही. आमच्या अनेक समस्या आहेत. मुलांच्या समस्या आहेत, लग्नाच्या समस्या आहेत, अनेक समस्या आहेत. अगदी आमच्या घरात पैसासुद्धा टिकत नाही. आमच्या घरात प्रसन्न वाटत नाही. असं तुमच्यासोबत घडतं का? अहो मंडळी, मग तुम्ही दर पौर्णिमेला तुमच्या कुलदेवताची जर ही सेवा केली तर 100% तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तुमची कुलदेवता ती 100% पूर्ण करणार आहे. मग कुलदेवतेची पूजा किंवा कुलदेवतेचा जो कुलाचार आहे तो कसा करावा? तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर तांबणात ठेवायचा आहे. त्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. परत शुद्ध जलाने, परत थोडंसं हळदी कुंकू पाण्यात टाकून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. यावेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. मग श्रीसूक्त तुम्हाला येत नसेल, यूट्यूबला लावा. 16 आवर्तनं घेतले अतिशय उत्तम, पण शक्यतो कमीत कमी 3 आवर्तनं म्हणजे श्रीसूक्ताचे 3 आवर्तन घ्यायचे आहे. त्यानंतर तो फोटो जो आहे किंवा टाक आहे ती स्वच्छ पुसायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं. यानंतर या दिवशी तुमच्याकडे पैसा टिकतच नसेल, पैशाच्या खूप अडचणी असेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, अनेक समस्या असतील तर तुम्हाला ते त्यानंतर तिथे थोडेसे अक्षता टाकून ते तांबणामध्ये जे टाक आहे टाक ठेवा, फोटो असेल फोटो ठेवा आणि त्यानंतर कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चनसुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे. या दिवशी आपल्या कुलदेवतेला न चुकता गोडधोडाचा नैवेद्य दाखवा. म्हणजे या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात. काही शक्य नसेल तर खीर करू शकतात. शक्य असेल तर तुम्ही अगदी खीरपुरीचा नैवेद्य तुमच्या कुलदेवतेला दाखवू शकतात. शक्य झाल्यास एखादी सुवासिनी घरी आली तर तिची ओटी भरू शकतात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जर आपण कुलदेवतेची ही सेवा केली, जवळ असेल तुमच्या कुलदेवतेचं ठाण तर त्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन ओटी भरायची आणि न चुकता त्या ठाणाला मान सन्मान आहे तो करायचा. असं केल्याने आपली कोणतीही इच्छा असू द्या, 100% आपली कुलदेवता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. स्वामी समर्थ.